नाशिकमध्ये आता कुंभमेळा आहे. या कुंभमेळ्याचा अनुभव काय येतो ते कुसुमाग्रजांनी आपल्या एका कवितेत मांडलेलं आहे. त्याची सुरुवातच अशी आहे, व्यर्थ गेला तुका व्यर्थ ज्ञानेश्वर, संतांचे पुकार वांझ झाले. 700-800 वर्षे वारकरी संतांनी संत कोणाला म्हणावं, देव म्हणजे काय, देवाची भक्ती कशी करावी यासंबंधीचं लोकांचं प्रबोधन केलं. त्यासाठी त्यांनी छळ सोसला, पण उपयोग काय झाला? आज दिसणारा हा कुंभमेळा. गांजा ओढणारे, शस्त्र सांभाळणारे, नग्न फिरणारे, रस्त्यातच हागणं मुतणं जेवणसुद्धा करणारे, पाण्यात कुणी पहिल्यांदा स्नान करायचं यावरून एकमेकाशी भांडणारे, आणि यांना संत म्हणायचं का, यांना साधू म्हणायचं का, असा प्रश्न कुसुमाग्रजांनी विचारला. आणि आपल्यालासुद्धा तो प्रश्न पडायला पाहिजे. संत ज्ञानेश्वर, एकनाथ, नामदेव, तुकाराम या संतांनी जे ज्ञान दिलं ते ज्ञान आपण विसरलो आणि कोणत्याही आयऱ्या बायऱ्याला ज्यांनी फक्त भगवे कपडे घातले, नग्न फिरायला लागला, जटा वाढवले, त्याला साधू म्हणायला लागलो. अध्यात्माचं आता व्यापारीकरण झाले आणि त्यामध्ये शासन, सरकार, लोकप्रतिनिधीसुद्धा सामील झालेले आहेत. आणि म्हणून कुसुमाग्रज म्हणत आहेत, हे सगळं व्यर्थ केलेलं आहे, वांझ झालेलं आहे.